गणित विषय हा अनेक विद्यार्थ्यांचा नावडता विषय आहे। गणिताची आकडेमोड समजून घेणं अनेकांना कठीण जातं। त्यात 10वीची परीक्षा जवळ आली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही गणिताच्या पेपरचं टेन्शन आलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण गणित विषयाचे शिक्षक निरापूरकर सरांनी तुमच्यासाठी पेपर सोडवतानाचे काही ट्रिक्स सांगितलेले आहेत। काय आहे ते मार्गदर्शन, चला जाणून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, आपण 10व्या वर्गाच्या परीक्षेला यावर्षी 2024 मध्ये बसणार आहोत आणि आपल्याला जो मनाला कठीण वाटतो असा एक विषय आहे गणित, जो मला काढायचाच आहे आणि तो मला पास करायचा आहे। तर या दृष्टीनं आपण कसा प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही दोनही पेपरमधील प्रश्न पहिला हा सोडवलाच पाहिजे। तो अतिशय सोपा असतो, अजिबात त्याच्यावर काही कठीण प्रश्न राहत नाही आणि तो प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला 8 दुने 16 मार्क दोन्ही पेपर मिळू शकतात। तसंच प्रश्न 2 मध्ये सुद्धा 12 मार्क असतात। तर प्रश्न 2 म्हणजे मी एकदम मला गणित येत नाही अशा विद्यार्थ्यांना सांगतोय, ज्यांना गणित येत नाही तर त्यांनी नियमितपणे बोर्डाच्या पेपरमध्ये येणारे 2 प्रश्न, पहिला आणि दुसरा, हा जर सोडवला, त्याच्यामध्ये काहीही कठीण नाही आहे, खूप काही लेंदी प्रश्न नाही आहे। जसं पहिल्या बी मध्ये 4 प्रश्न आहे का ज्याचे उत्तरं फक्त 2 किंवा 3च ओळीत लिहायचे आहे। 2 किंवा 3 ओळी लिहा, मला 1 मार्क मिळाला। बरोबर त्याचं उत्तर लिहा, तुम्हाला 1 मार्क मिळेल, 4 पैकी 4 मार्क मिळेल। म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये पहिलाच पर्यायाचा प्रश्न आहे, काही एक प्रश्न त्याचे 4 पर्याय आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर लिहिताना आम्ही उत्तर असं लिहू शकतो। क्वेश्चन नंबर 1 आन्सर, रोमन आकड्यामध्ये 4 पर्याय आहे, 1 2 3 4, त्याच्यासमोर बाण दाखवा दोन्हीकडे आणि त्याचं जे पर्यायाचं उत्तर आहे ABCD एवढंच लिहा। 1 मिनिटामध्ये तुम्हाला जर येत असेल तर ते 4ही मार्क तुम्ही कव्हर करू शकता। अशा प्रकारे 8 मार्क तुम्हाला मिळू शकते। आणि दुसरा प्रश्न, तुम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये 2 गणितं सोडवा। ॲक्टिव्हिटीचंही गणित सोडवून आहे आणि सोडवलेलं गणितच सोडवायचं आहे, उत्तर खालीवरच लिहिलेलं आहे त्याचं। थोडीफार पायरीमध्ये काही चूक असेल ती दुरुस्त करा, सोडवा, 2 मार्क, 2 आणि 2 4 मार्क मिळवा। आणि त्याच्यामध्येच परत बीमध्ये 5 गणितं आहे, 5 मधले 4 गणितं तुम्हाला सोडवायचे आहे, तेही 2-2 गुणाचे आहे। असे 8 मार्क, 8 आणि 4 12 आणि 8 20 मार्क तुम्हाला 2 प्रश्नामध्ये मिळू शकेल। आणि अशा पद्धतीनं नापास होणारे विद्यार्थी सरावाने गणित हा विषय सहज आणि सुलभ पद्धतीने त्या गणितामध्ये ते पास होऊ शकतात, हे माझा आत्मविश्वास आहे। आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं थोडासा अभ्यास जर केला आतापासून तर तुम्हाला गणितात पास होणे काहीही कठीण होणार नाही। त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्नशील राहावे। आणि एक विशेष म्हणजे पहा की मला एखादा प्रश्न येतो आहे, परंतु त्याच्या पूर्ण स्टेप्स मला आठवत नाही, तर म्हणून मी तो प्रश्न जेवढा येतो तेवढा सोडवा। गणितामध्ये प्रत्येक पायरीवर गुण असतात। 3 मार्काचा प्रश्न आहे आणि त्याच्यासमोर 7-8 पायऱ्या होत असेल आणि जर मला ते मध्येच मी अडकून गेलो, मला काही लिहिता आला नाही, तरी जिथपर्यंत येते तिथपर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला समजा 3 मार्काचं गणित आहे तर त्याला 1.5 मार्क मिळू शकतात। मग 1.5 मार्क मिळाला तर बोर्डाच्या नियमानुसार कधी अर्धा मार्क वाढून जातो, मग 1.5चे 2 होऊन जाते, म्हणजे आमचा अर्ध्या मार्काचा फायदा होतो। म्हणून गणित सोडवताना जेवढ्या स्टेप्स येतात तेवढ्या स्टेप्स क्रमानं मांडा, लिहा, जेणेकरून तेवढा मार्क तुम्हाला पूर्ण गणित आलं पूर्ण मिळेल, जेवढं आलं तेवढं मिळेल, पण गणित सोडवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहू नका। गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो, त्यात परीक्षेचं टेन्शन आलेलं असतं। त्यामुळे गणित शिक्षक निरापूरकर सरांनी विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।